हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के विभागीय आयुक्त कार्यालय के सामने आए हुए हैं। यहाँ आप देख सकते हैं इस तरह का अनोखा आंदोलन किया जा रहा है। यहाँ पर नागरिक विभागीय आयुक्त कार्यालय के ऊपर जो है अंतिम यात्रा का ऊपर लेटे हुए हैं वो अपने, और यहाँ पर इस तरह का ये आंदोलन किया जा रहा है अनोखा। आप मेरे पीछे देख सकते हैं विभागीय आयुक्त कार्यालय पर ये बीजेपी सरकार ये गरीबों को इस तरह से परेशान कर चुकी है कि वो अपनी अंतिम यात्रा अपना शव पर लेट करके वो अपना आंदोलन कर रहे हैं। आखिरी लेवल पर जाकर इनको आंदोलन करना पड़ रहा है, फिर भी बीजेपी सरकार गवर्नमेंट ये गरीबों की न्याय देने के लिए बिल्कुल भी उनके कान पर जू नहीं रेंग रही है। कब आखिर ये चिता पर लेटकर आंदोलन किया जा रहा है। इतने बुरे दिन आ चुके हैं इनके कि आखिर इन पर इनको चिता पर लेटकर आंदोलन करना पड़ा है, फिर भी बीजेपी गवर्नमेंट और सरकार और अधिकारी कर्मचारी ये बिल्कुल कान पर रेंग नहीं रही है, जो जरा भी उनका ध्यान नहीं है। क्या वजह है आखिर ये गरीबों की कौन सुनेगा, कब इनकी मांगों पूरी होगी? आइए उनसे बात करते हैं। ये देखिए ये चिता पर लेटकर आंदोलन कर रहे हैं। आइए उनसे बात करते हैं, क्या कहते हैं, क्या कहना है उनका, क्या कहेंगे, क्या मांग है आप? आम्ही प्रथम माझं नाव उत्तम मामूराव लोखंडे, राहणार नंदराबाद, तालुका खुलताबाद, जिल्हा संभाजीनगर। आमच्या मागण्या स्वतंत्र सैनिक पाल्याला तात्काळ नोकरी देण्यात यावी, स्वतंत्र सैनिकाच्या पाल्याला इतर राज्याप्रमाणे पेन्शन देण्यात यावी, माझ्या माई आई वडील हे वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची पेन्शन तात्काळ चालू करावी, हे आमच्या 3 मागण्या आहेत। मग का शासन तुम्हाला मागण्यात आम्ही करत नाही? तुमची का टालमटाल करते तुम्हाला शासन? हेच आम्हाला कळत नाही, हे शासन हे असं का करत? ऐसा GR आहे का तुमचे जे स्वतंत्र सैनिकांना नोकरी आहे? 90 पासून आहे, 90चा तो GR आम्ही बंद करा सांगतो, ते तो GR बंद करत नाही। 105 वर्षाचे आज माझे आजोबा इथं आहे बसलेले मागं, आम्ही हर वेळेस आंदोलन करतो तरी ते सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। आणि आम्ही आमचे वयोवृद्ध वडील स्वतंत्र सैनिक असून या भारताला लढा दिलेला आहे, यांना खुर्च्या आम्ही दिलेल्या आहे, हे बसून हे खुर्च्यावर बसून आम्हाला रोडवर असा टाइम आणताय, मग हे सरकार आमचं काय करणार? मग आता जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन चालूच राहणार। उद्या 17 सप्टेंबर आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, त्यावर काय सांगतील? मुख्यमंत्र्याला आमचं असं सांगणं आहे, तात्काळ आमच्या मागण्या पूर्ण करा, नाही तर असं आंदोलन चालूच राहील। आता इथं नाही झालं परत उपोषण, आम्ही आता आत्मदहनाची तयारी आहे, आता शेवटची तयारी आहे। किती लोक आहे तुमचे स्वतंत्र सैनिक? आम्ही सध्या 50-60 माणसं आहे। तुमचे लेकर 12 ते पूर्ण शिक्षक घेतलेले आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहे। आता काय मी स्वतः बेरोजगार झालेलो, मी 90 पासून नोकरी मागतो, मला नोकरी मिळाली नाही। मला 2 आरक्षण आहे, मी जातीने SC आहे, कास्ट माझी SC आहे, स्वतंत्र सैनिक असून 2 आरक्षण असून तरी मला नोकरी नाही, मला नाही, माझ्या मुलाला पण नाही। कुटुंबाच्या जेवण कसं होतं? माझं उपासमार चालू आहे, माझा हात पाय फ्रॅक्चर आहे, तरी पण सुद्धा शासन आणि प्रशासन नाही। माझ्या 31 ऑगस्टला वारली 2023, मी इथंच उपोषण करता तरी शासनानं दुर्लक्ष केलं। आता उद्या मुख्यमंत्री येणार आहे, काय सांगणार त्यांना? माझी विनंती आहे का बाबा अशा स्वतंत्र सैनिकाच्या असे एवढे हाल करू नका। आमच्या वयोवृद्ध वडिलांनी तुम्हाला हे हक्क दिलेला आहे, तुम्हाला काही दिलेलं नाही। हा गुलामगिरीचा देश होता, देश गुलामगिरीतून आजाद केला, मग हे आमच्या आई वडिलांनी केलं, हे हक्क आम्हाला रोडवर असं का करताय? काय आम्ही अशी काय कोणता गुन्हा केलेला आहे? कोणता असा सरकार अन्याय करू शकत नाही, हे सरकार आमच्यावर अन्याय का करत आहे? सध्या परिस्थितीमध्ये मी
मीडियावाल्याचे आभार मानतो, ज्याने आमचा रंजल्याचा आवाज आहे तो जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। शासन एवढी मुस्कटदाबी करते की मीडियावाल्यालाही आमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीये। हा विषय असा आहे की उद्या मुख्यमंत्री महोदय मोठ्या अभिमानाने 78वा मराठवाडा मुक्ती दिन साजरा करतात। जल्लोष चाललेला आहे, रोषणाई सगळीकडे पेटलेली आहे। ज्या लोकांनी पेटवले, ज्यांच्या पतीने पेटवलेले ते हयात नसलेले स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांच्या पेन्शन शासनाने काढून घेतलेले आहेत। उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्यांना पेन्शन मिळत नाही, त्यांचे पाल्य रस्त्यावर फिरत आहेत। उद्या तुम्ही मोठा उत्सव साजरा करता, मुख्यमंत्र्यांना मला सांगायचंय की साहेब तुम्ही तुमच्या थाटात वावरतात, ते आमच्या रक्तावर तुम्ही वावरतात। माझे वडील 105 वर्षे वयाचे स्वातंत्र्य सैनिक श्री उत्तमराव निवृत्ती कुडके हे सध्या 4 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत। मुंबईला आमरण उपोषण केलेलं आहे। कुठल्याही क्षणी त्यांचा मृत्यू होऊ शकतो अशी त्यांची परिस्थिती आहे। कुठलाही मेडिकल ऑफिसर आलेला नाही किंवा कोणी अधिकारी आलेले नाहीये। एकीकडे त्यांच्या जीव हे करायचं आणि एकीकडे त्याला पांढरी तोडायचं, त्यांना कुठली इज्जत द्यायची नाही, त्यांच्यावर आघात करायचे। सध्या परिस्थितीमध्ये सामाजिक जे काही अडचणी आहेत किंवा ज्या काही मागण्या आहेत घेऊन ते बसलेले आहेत। त्यातले प्रामुख्याने हजारो कोटी रुपये शासनाचे शेतकऱ्याचे शासनाने बुडवलेले आहेत। 2,500 जमिनी ह्या विनामोबदला शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत। ते शेतकरी म्हणतात की आमच्या जमिनी द्या, आम्ही म्हणतो त्यांच्या जमिनी द्या किंवा त्यांना मायवेजा द्या। दुसरी मागणी स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्या किंवा स्वातंत्र्य सैनिकांना इतर राज्यामध्ये 50,000 रुपये वेतन दिलं जातं, आपल्याकडं अतिशय तुटबंद 20,000 रुपये केलं जातं। इथं सेक्रेटरी, इथं लिपिकाचा पगार 1 ते 1.5 लाखाच्या पुढे साहेब, हा खूप मोठा विरोधाभास आहे। आम्ही संपलेलो आहेत, आम्ही 5-10 वर्षानंतर दिसणार नाही, नामशेष आम्ही होणार आहेत। हा ठेवा आहे स्वातंत्र्याचा, त्यांना लाताने तुम्ही मारू नका एवढं मला विनंती आहे। आणि ज्या तुम्हाला निवेदन दिलेले आहेत मुख्यमंत्र्याला वेळोवेळी सगळे त्यांना माहीत आहेत, पूर्ण त्याची अंमलबजावणी करा, नसता आमचा देह इथंच पडणार आहे। उद्या जे व्हायचे ते होणार आहे, पण ह्या निमित्ताने विचार करतो की तुम्ही सन्मान द्या। आम्ही तुम्हाला विनंती करतो, विधवा स्वातंत्र्य सैनिक कहता त्यांच्या पेन्शन काढू नका एवढं विनंती करतो मी तुम्हाला। तो ये थे नागरिक, ये है स्वतंत्र सैनिक जिन्होंने देश के लिए, देश की आजादी के लिए अपनी जानें कुर्बान की है। और 105 साल का जो है ये यहाँ जो योद्धा है स्वतंत्र सैनिक अंतिम जन निकाले हुए हैं, ये लेटे हुए हैं इसके ऊपर। इस तरह का आंदोलन करने के बावजूद भी सरकार इसके तरफ कोई ध्यान नहीं दे रही है। ना ही इनकी मांगे है उनको गवर्नमेंट में नौकरी दी जाए, उनको जो स्वतंत्र सैनिक का मानदान दिया जाता है वो 50,000 रुपए जाए, उनके 7-12 जो जमीनों के है उनके ऊपर खेती के उनके नाम के ऊपर जल्द से जल्द 7-12 में उनके नाम डाले जाए, उनको जमीन दी जाए। शासन का बार जो है आंदोलन कर रहे हैं, निवेदन किए जा रहे हैं, फिर भी ये सरकार बीजेपी ध्यान नहीं दे रही है। आप देखें देवेंद्र फडणवीस औरंगाबाद आने वाले मराठवाड़ा मुक्ति संग्राम दिन मनाया जाता है। औरंगाबाद में आने के बाद ये देखते हैं ये क्या लोगों की मांग, ये क्या इनको आश्वासन दिया जाता है। इस तरह से ये स्वतंत्र सैनिक है, ये पूरे जो अपने हक के लिए यहाँ विभागीय आयुक्त कार्यालय पर आंदोलन कर रहे हैं। क्या इन्हें इनका हक मिलेगा अब ये तो आने वाले वक्त में ही पता चलेगा। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए। फोटो ले काय सांगतील आता प्रशासन करण्यात अधिकारी आले होते, पोलीस कर्मचारी वगैरे, काय सांगेल तुम्हाला, काय उपोषण सोडायला? तर आता अधिकारी आलेले होते, सरकारचे अधिकारी होते, त्यांच्या पद्धतीने सरकारचे प्रतिनिधी सरकारच्याच बाजूने बोलणार, त्यांनी
चुकीचे आदेश सांगून किंवा सरकार चुकीचं असूनही बरोबर सांगून आमचा मत परिवर्तन करायचा प्रयत्न केला। आमच्या मागण्या संदर्भात आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं, आमच्या मागण्या ह्या कायदेशीर आहेत, त्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत। एक तर मागण्या मंजूर होत्याल किंवा आमचा मृतदेह इथं निपचित पडून राहील असं आम्ही त्यांना सांगितलं। काय काय विचारत होते, काय डॉक्युमेंट तुमच्या लढायासाठी जे आहेत काय? त्याने तुमचा स्वातंत्र्य सैनिकातला लढा, काय काय तुमच्या अडचणी आहेत त्या सर्व बाबी त्यांना सांगितल्या। आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा मी स्वातंत्र्य सैनिक आहेत, मी वडील ह्याच्यातून मी बोलतो त्यांचा पाल्य म्हणून। मी सांगितलं की आमच्या वडिलाला पेन्शन मिळते, त्यांचं केंद्र सरकारला शिफारस केलेली आहे, पण माझ्या वडिलाबरोबर जे इतर सहकारी आहेत त्यांना शासनाने पेन्शन दिलेल्या होत्या। आम्ही शासनाच्या विरोधात कुठलं कृत्य केलं की त्यांच्या पेन्शन काढून घेतल्या, माझी पेन्शन ठेवली। कोर्टाने सांगितलेलं आहे की त्यांची पेन्शन तुम्हाला काढून घेता येणार नाही। त्यातले बहुतांशी स्वातंत्र्य सैनिक वारलेले, आज त्यांच्या विधवा लाचार पत्नी जिवंत आहेत, अतिशय हालाकीचं जीवन जगत आहेत, वारंवार मागणी करतात शासनाकडे। 5-10 वर्षाचा हा शासनावर बोज राहणार आहे, हा शेवट नामशेष होणारा हा काँग्रेसचा इतिहास आहे। काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष नाही, काँग्रेस पक्ष ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले तो। आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही ह्या स्वातंत्र्य सैनिकाच्या संदर्भातील ज्या व्यथा अडचणी आहेत त्या समजून घ्या। तुम्ही स्वातंत्र्य लढ्याचा उत्सव उद्या साजरा करताय, पण तो आमच्यामुळे ज्या लोकांनी रक्त सांडले, ज्यांनी योगदान दिले त्याचा तुम्ही विचार करा। आज 105 वर्ष वयाच्या स्वातंत्र्य सैनिकाला शासनाविरोधात लढायची ही वेळ येते, त्याचं कुणी गंभीर दखल घेत नाही किंवा त्याच्याकडे मेडिकलवाला कुणी कुठला येत नाहीये, त्यांना कुठल्याच गोष्टीचं ऐकत नाहीत। उलट प्रशासनाने काय सांगितलं, उपोषण उठवा, चालू राहणार, काय करणार? त्यांनी सांगितलं उपोषण उठवा, तुमच्या मागण्या आम्ही नेऊ। आम्ही सांगितलं की नाही देणार, आम्ही आमच्या मागण्याचं मंजूर झाल्याचा GR आम्हाला हातात पडल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामच्या लढाईमध्ये आपले पूर्ण जीवनाचे पूर्ण ताकदीने आझादीसाठी लढा घेतले आणि आतापर्यंत जे आपल्या हक्कासाठी बसलेले आहेत त्यांच्या प्रशासनातर्फे कोणतीही दखल घेतलेली नाही। प्रशासनातर्फे मेडिकलवाले हॉस्पिटलकडनं कोणीच आलेलं नाही, त्यांची तब्येत विचारायला नाही, काहीच त्यांच्याकडे आतापर्यंत एकही कर्मचारी अधिकारी आलेला नाही। आताच पोलीस प्रशासन आला होता, पर तेही पण उपोषण सोडवा म्हणून आले होते आणि कोणताही लेटर लेखी वगैरे काहीच त्यांच्याकडे नाही। फक्त हे सांगितलं की उद्या मराठवाडा संग्राम दिवस आहे आणि आता तुम्ही तुमचं उपोषण संपवा आणि तुमची बाजू, तुमचे जे मागण्या आहेत ते शासनाकडे पोहोचवतो, मागतो, पर लेखी असं काहीच देण्यात आलेलं नाही। आता पाहू काय होतं। बघत राहा MKN न्यूज। ये है स्वतंत्र सैनिक जो कल से उपोषण पर बैठे हुए हैं और अभी पुलिस प्रशासन के भी कर्मचारी अधिकारियों ने इनसे बात की है और क्या कहा है इनसे आइए उनसे बात करते हैं। 105 साल के बुजुर्ग जो है स्वतंत्र सैनिक है, जिन्होंने देश के लिए कुर्बानी दी, देश के लिए अपनी जवानी लगा दी और देश को आज़ादी दिलाई, पर अब यहाँ जो ये अपने हक के लिए बैठे हुए हैं, क्या प्रशासन ने इनको आश्वासन दिया, आइए इनसे बात करते हैं।